मला पूर्ण विश्वास आहे की नगरमध्ये आमची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती अत्यंत प्रभावी विजय मिळवेल. प्रचंड रिस्पॉन्स आहे. रॅली एवढी मोठी झाली आहे, इतक्या गर्दी आहे, लोकांचा उत्साह आहे. नुसती गर्दी नाही आहे तर त्यांच्या रिस्पॉन्स त्यांचा चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे. तर मला विश्वास आहे की आमचा विजय निश्चित आहे. तुम्ही राज्यावर दौरा करता, राज्यामध्ये कशी परिस्थिती आहे, किती ठिकाणी राज्यभर छान परिस्थिती आहे. विजयाची निश्चिती आहे. भारतीय जनता पार्टी नंबर 1चा पक्ष राहील हा विश्वास. याच्यावर गृह मंत्रालय त्यांची स्पष्टता देईल. याविषयीची मला कुठलीही माहिती नाहीये. मी स्वतः प्रचारात आहे. मला माहित नाही त्यावर मी टिप्पणी करणार. मला यावर तपासून पाहावं लागेल. त्या घटनेमध्ये जे साक्षात आरोपी आहेत त्यांच्या पैकी जर कोणी आहे तर, पण मला नाही वाटत की डायरेक्ट त्यांचा आरोपी असतील. तेवढा विचार सारासार केला जाईल. मला त्याची एवढी माहिती नाही. मी तुमच्याबरोबर रॅली ते मला चक्कर आली, एवढी गर्दी आहे की मला त्याची माहिती नाही. तर मी आता उत्तर देऊ शकत माहिती करून तुम्हाला प्रेसमध्ये उत्तर देईल. ऍब्सोल्युटली या क्षणाला काय चाललंय याची मला कल्पना नाही. मी त्यांच्यावर काही उत्तर देणार नाही. मी एवढंच सांगेन की मी भारतीय जनता पार्टीचा अहोरात्र प्रचार करते. आज सकाळपासून म्हणजे माझी प्रकृती ठीक नाही. मला महिलांनी एवढं घेरलं की मला थोडा वेळ बोळ आली, मला सुधरत नाहीये. हे प्रेम लोकांचं आहे. त्यामुळे नाव जे आहे ते मुंडे साहेबांच्या पुण्याईमुळे आहे आणि ती पुण्याई अशी काळाच्या शेवटपर्यंत राहणार आहे. शेवटपर्यंत ते नाव राहणार आहे आणि शेवटपर्यंत मी माझ्या दायित्वाचं वहन करणार. मी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणणार नाही, दोन पक्ष म्हणेन. दोन पक्षाचे नेते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अलायन्स करतात, त्यामुळे त्याला काही वेगळ्या पद्धतीने बघण्याचं काही आवश्यक नाही.